श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 942398 9781 942398 9783 आणि 860558 6376. पोर्तुगीज गो बॅक म्हणत गोवा राज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा देणारे बांदा येथील स्वातंत्र्य सैनिक SR सावंत वयाच्या 90तही तो क्षण विसरलेले नाहीत. ते काय म्हणाले आहेत पाहूया. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा तब्बल 14 वर्ष गोवा राज्य स्वतंत्र होण्यासाठी लागले. पोर्तुगीजांना चले जाव म्हणावं लागलं. सत्याग्रह झाला, गोवा मुक्ती संग्राम झाला, अनेक जणांना हौतात्म्य प्राप्त झालं, शहीद झाले. आज त्या शहीदांचं स्मरण करण्यासाठी पत्रदेवी येथे स्मारक जे नव्यानं बांधलं गेलं आहे त्याचं लोकार्पण आता होणार आहे. स्वतः देशाचे संरक्षण मंत्री उपस्थित राहणार आहे. पण हा सगळा इतिहास आपण ऐकतो, पुस्तकातून वाचतो, पण हा इतिहास ज्यांनी बघितला आहे, हा इतिहास ज्यांनी जगला आहे, हा इतिहास ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे ते आपल्यासोबत SR सावंत सर आहेत. वयाच्या 90त सुद्धा तो इतिहास त्यांना आजही लक्षात आहे. बांद्यामध्ये ते राहतात. त्यावेळीचा संघर्ष, त्यावेळीचा काळ, त्यावेळीच्या घटना आजही ते आपल्याला सांगू शकतात. आपल्यासोबत सावंत सर आहेत, स्वतः शिक्षक आहेत. सर, खूप काळ झाला आहे, म्हणजे आता देश आपला स्वातंत्र्य होऊन सुद्धा 80 वर्ष झाली. गोवा स्वातंत्र्य होण्यासाठी जो काही लढा दिला, म्हणजे 14 वर्षानंतर गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला. पोर्तुगीजांना सांगणारे तुम्ही एक होता की पोर्तुगीज चले जाव, त्यातले एक तुम्ही घटक होता. आज काय सांगाल? आज जिथे पत्रादेवीचं स्मारक आहे तिथे आज नवीन नूतनीकरण झालं आहे, त्याचं आता लोकार्पण पण होणार आहे. तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की तो काळ कसा होता. त्या काळी तुम्ही 25-30तले असाल ज्यावेळी पत्रादेवीच्या ठिकाणी हे लोक शहीद झाले, आपल्या बांद्यातले झाले, सिंधुदुर्गातले झाले, अगदी देशातले लोक तिथे येत होते. काळ कसा होता, त्यावेळीची वेळ कशी होती आणि तो इतिहास कसा होता? गोव्यामध्ये जायला आमच्या भारतीय लोकांना बंदी होती. याही पहिलं आहे. गोव्यात सहजासहजी जाता येत नव्हतं. ते लोक आम्हाला आत घेत नव्हते गोव्यात, किंवा गोव्यातले लोक इकडे पाठवत नव्हते. असा तो काळ होता चमत्कारी. तेव्हा तो स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे. वीर हेमंत सोमण मला आठवतात. वीर हेमंत सोमण हे मला आठवतात. राजाभाऊ महांकाळ आठवतो. कर्नाल सिंग आठवत आहेत. कलकत्त्याच्या सुभद्राबाई रॉय यांनी सुद्धा त्या ठिकाणी सत्याग्रहात भाग घेतला होता. या सत्याग्रहांची व्यवस्था आम्ही बांदा येथे विठ्ठल मंदिरात करत होतो आदल्या दिवशी, आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच सत्याग्रह. तर त्या व्यवस्थेच्या कामामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. त्यांची व्यवस्था बघण्यात आणि त्यांना पाठवण्यामध्ये. तर तेव्हा असा हा सत्याग्रह गोव्यासाठी झाला. गोवा स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी झाला. अनेकाने आपला त्याग त्या ठिकाणी केलेला आहे. इतकं मला बरं आठवतं. म्हणून गोवा स्वतंत्र झाला, नाहीतर झाला नसता. सालाझारचा नंगा नाच, नाही चलेगा नाही चलेगा, अशा घोषणा देत आम्ही आजपर्यंत त्यांना पोचवायचो. आत गेल्यानंतर तर त्यांना सरळ तुरुंगात घालायचे लोक. असा तो चमत्कारिक काळ होता. आणि त्याच्यामध्ये कोण काही तसं काय विशेष म्हणजे फार कालावधी लागला नाही. त्याच्यानंतर ताबडतोब विलीन झालं गोवा. हा, म्हणून आज ते स्वतंत्र असं आहे. निश्चितपणे म्हणजे त्यावेळी अनेक पोर्तुगीजांनी हल्ला केला आपल्या इथल्या लोकांवर, अनेक जण त्यात शहीद झाले. त्यावेळी कसा हा हल्ला होत होता पोर्तुगीजांकडनं? कारण आपल्याकडे तेवढं सैन्य नसेल, आपल्याकडे तेवढ्या वस्तू नसतील, दारुगोळा नसेल. त्यावेळी सुद्धा आपल्या लोकांनी, म्हणजे तुम्ही असाल,
कशी फाईट दिली, कसा लढा दिला पोर्तुगीजांच्या विरुद्ध आणि कसं पोर्तुगीजांना नमवलं त्याबद्दल काय सांगाल? कारण आम्ही ऐकून आहोत की रणगाडे आलेले त्या काळात, आपल्या सावंतवाडीतनं बांद्याला आलेले, अगदी पत्रादेवीपर्यंत पोहोचले होते. म्हणजे हे फक्त आम्ही ऐकलंय, हे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं, ते काय नेमका तो तेव्हा इतिहास, तो काळ कसा होता? तो इतिहासाचा काळ होता क्रांतिकारकांचाच होता. तो लढा दिला तो अहिंसेनेच दिला. तिथे हिंसा कोणत्याही तऱ्हेची झाली नाहीत. आणि त्या लढ्यात बरेच क्रांतिकारक आपल्या देशातून, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले होते. कलकत्त्यापासून, दिल्लीपासून लोक त्या ठिकाणी आलेले होते भाग घ्यायला. आणि अशा त्या स्वातंत्र्य लढ्याची हकीकत आहे. त्यांची आम्ही व्यवस्था बांद्यामध्ये करायचो. विठ्ठल मंदिर आहे इथे, त्याची धर्मशाळा आहे. त्या ठिकाणी त्यांची खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था आम्ही बांदेकर करायचो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग सकाळी सत्याग्रहामध्ये हे लोक सांगितले ते सुभद्राबाई रॉय आणि कर्नाल सिंग, हुतात्मा राजाभाऊ महांकाळ हे त्या ठिकाणी होऊन गेले. इतकं मला बरं आठवतं आहे. त्या सगळ्या लढ्यामध्ये एखादी घटना तुम्हाला अशी आठवते का? म्हणजे ज्यावेळी आपण ह्या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही घरावर तुळशीपत्र ठेवूनच सगळे सहभागी झालेला, काय होईल माहीत नव्हतं, आणि अशा वेळी एखादी घटना आठवते? कारण समोर तुम्ही म्हटलं तसं अनेक जण शहीद झाले, धारातीर्थी पडले तिथे आणि हुतात्मा झाले. म्हणजे पुन्हा माघारी येऊ की नाही अशी परिस्थिती असताना तेव्हाचा एखादा असा काळ तुम्हाला आठवतोय का, की ज्यावेळी वाटलं की आता आपण पुढचं जीवन बघू की आता इथे शहीद होऊ, असा काही काळात तेव्हाचा आठवतोय किंवा एखादी घटना आठवते तुम्हाला? एखादी घटना म्हणजे हे सांगतो ते राजाभाऊ महांकाळ हे त्या ठिकाणी आत गेले आणि त्याला एकदम घेऊन गेले. ते कुठे घेऊन गेले, काय घेऊन गेले, त्यांचं काय झालं हे कळायला काही आम्हाला वाव नाही पाठीमागच्या लोकांना. असं झालं. त्याचबरोबर आणखी बरेच सत्याग्रही होते. कलकत्त्यापासून, दिल्लीपासून आलेली माणसं होती सत्याग्रहात त्या, आणि त्याची व्यवस्था आम्ही ठेवली व्यवस्थित बांद्यामध्ये. इतकं मला बरं आठवतं. अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की आता अगदी नवीन पिढी येते, म्हणजे तुमची पिढी आणि आताची पिढी खूप फरक आहे. आणि आताच्या पिढीत असं म्हटलं जातं की तो लढतोय ना, मग त्याला लढू दे, आपण कशाला लढायचं, त्याला लढू दे, आपण बघत राहू. अशा ह्या सगळ्या दुनियेमध्ये त्यावेळी तुमचे आईवडील सुद्धा घरामध्ये असतील आणि तुम्ही जेव्हा सत्याग्रहासाठी किंवा गोवा स्वातंत्र्य व्हावं म्हणून घरावर तुळशीपत्र ठेवून जात होता, तेव्हा तुमचे आईवडील तुम्हाला काय सांगायचे? आमच्या आई वडील होते, पण आम्हाला तुम्ही असं करू नका असं सांगत नव्हते. जे कोण लोक बाहेरचे येत आहेत आपल्या गावात सत्याग्रह करण्यासाठी, त्यांचं जास्तीत जास्त त्यांना मदत करा म्हणून सांगत होते. कोण? आमचे आई वडीलसुद्धा. आणि गोवा एकदा स्वतंत्र होऊ दे, मग आपल्याला आत सहजासहजी जाता येईल सगळ्यांना. कारण तो एक भारताचा अविभाज्य भाग आहे. म्हणून गोव्यासाठी लढण्यासाठी आमच्या आईवडिलांनी सुद्धा आम्हाला प्रोत्साहन दिलं. विरोध केला नाही, कोणीही विरोध केला नाही आम्हाला. तेव्हा विठ्ठल मंदिर आहे इथे, त्याची धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी त्याची सगळी व्यवस्था आम्ही केली. जेवणाखाण्याची सगळी व्यवस्था सत्याग्रहाची आम्ही केली. हे सगळं होत असताना म्हणजे हा सगळा इतिहास आपण गोव्याचा बघितला. मी असं ऐकलं म्हणजे इथे येण्यापूर्वी की तुम्ही आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगला होता. आपल्या देशात जेव्हा आणीबाणी लागली त्यावेळी किती महिने तुम्ही तुरुंगवास भोगला आणि तो काळ कसा होता, का हे सगळं त्यावेळी झालं, त्याबद्दल काय सांगा? मी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होतो. 17 महिने होतो. येरवडा सेंट्रल जेल पुण्यामध्ये मी आणीबाणीमध्ये 17 महिने होतो. आणि त्या ठिकाणी मला चांगली चांगली माणसं भेटली. अनंतराव देवकुळे, वसंतराव देवकुळे, वामनराव म्हाळगी होते, अनंतराव चौगुले. आणि त्या ठिकाणी जी माणसं भेटली ती माणसंसुद्धा देशासाठी लढणारीच होती.
कोणीही घाबरलेला नव्हता. आज ना उद्या आमची सुटका होईल म्हणून आम्ही एरवडा सेंट्रल जेलमध्ये 17 महिने काढले. त्या ठिकाणी 17 महिने सेपरेट यार्ड म्हणून आहे. एरवडा सेंट्रल जेलचं टिळक यार्ड आहे. टिळक यार्डच्या पुढे सेपरेट यार्ड आहे. सेपरेट यार्डच्या बराक नंबर 1मध्ये 2 नंबरच्या खोलीमध्ये मी 17 महिने काढले. पण कधीही असं वाटलं नाही मनाला की बा इथं आम्ही अस्वस्थ आहोत. चांगली चांगली माणसं भेटली ना, रामभाऊ म्हाळगीसारखी माणसं भेटली. मग रामभाऊ म्हाळगी म्हणजे काय, आमदार बाबा आढाव होते आमदार, ते होते. अशी चांगली माणसं भेटली. त्यांच्या संगतीमध्ये बराच वेळ गेला आणि त्यामुळे आमच्यामध्ये देशभक्तीचं वातावरण आपोआप तयार झालं. चांगल्या माणसाची भेट झाली, याच्याबद्दल आनंद झाला, समाधान वाटलं की आम्ही चांगल्या लोकांमध्ये वावरत आहोत. आणि आपल्या देशासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. 17 महिने तुरुंगवास भोगला. कोणासाठी? देशासाठी भोगला. याच्यामध्ये आम्हाला समाधान वाटतं आहे. इतर तुरुंगवास भोगतात ते काहीतरी गुन्हे करून भोगतात, पण आम्ही राजबंदी फर्स्ट क्लास डेटेन्यू म्हणून होतो. म्हणून आमची त्या व्यवस्था, खाना जेवणाची सगळी व्यवस्था बरी ठेवली होती. त्याच्यामध्ये आमचे कोणत्याही त्याचे हाल त्यांनी केलेले नाहीत. होय. निश्चित आज नवीन पिढी आली आहे. म्हणजे तुम्ही अनेक पिढ्या बघितल्या असतील आणि आज जेन झी म्हणजे जनरेशन झेड, आताची जी नवीन पिढी आहे ती दिल्लीत आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळाली. जेव्हा परीक्षेचा मुद्दा होता, पेपर फुटीचा मुद्दा होता, आजची पिढीसुद्धा शासनाला किंवा व्यवस्थेला जाब विचारताना बघायला मिळाली. या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? देशप्रेमाबद्दल काय संदेश देऊ इच्छिता? कारण 80 वर्ष भारताला झाली स्वातंत्र्य झाल्यानंतर. आता गोव्यात सुद्धा पत्रदेवी स्मारकाच्या माध्यमातून शहीदांचं जे कार्य आहे ते कुठेतरी समोर येत आहे. अशा वेळी आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? देशप्रेमासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? कोणत्या गोष्टींचं अवलंबन केलं पाहिजे? किंवा आज जर ते कुठे चुकत असतील तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? आजच्या पिढीला मी इतकंच सांगेन की बा आपण देशासाठी जगलं पाहिजे, समाजासाठी जगलं पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी जगण्यात काही अर्थ नाही. देशप्रेम हे आवश्यक आहे. की ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाला फार मोठा इतिहास आहे आणि तो आदर्श आहे. तो आदर्श आपण आपल्या नजरेसमोर ठेवला पाहिजे आणि त्या आदर्शाला बाधा येईल असं कोणतंही काम आपण करता नाही. एवढा मी संदेश त्यांना मी देऊ शकतो. निश्चितच. तर हे होते SR सावंत सर. त्यांनी अगदी गोवा मुक्तीचा किंवा गोव्याला स्वातंत्र्य करण्यासाठीचा जो क्षण होता त्यावेळीची जी घटना होती ती सांगितली. स्वतः ते वयाच्या 90ीत सुद्धा हा सगळा इतिहास अगदी नावांसकट आपल्याला सांगतायत. अगदी चालता बोलता इतिहासच त्यांना आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज भारत देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा 80 वर्ष झाली. नुकताच आपण स्वातंत्र्य दिवससुद्धा मोठ्या जल्लोषात दिमाखात साजरा केला. मात्र 80 वर्षानंतर सुद्धा आपण विसरता नये की या 80 वर्षापूर्वी सरांसारख्या लोकांनी ह्या देशासाठी, या आपल्या भारतासाठी जो त्याग दिला आहे किंवा त्याग केला, आहुती दिली अनेकांनी, अनेक जण शहीद झाले, हुतात्मा पत्करलं, हे विसरून चालणारं नाही. आजच्या पिढीने सुद्धा अशाच पद्धतीनं अशा लोकांकडनं देशप्रेमाचं जे बीज आहे ते त्यांनी रोवलं आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलं आणि त्यांनी येणाऱ्या पिढीकडे दिलं. तेच पुढे घेऊन जात असताना अशा लोकांचा आदर्शसुद्धा आजच्या पिढीनं घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस, कोकणसाद लाईव्ह, बांदा.